महापुरुष पुतळा विटंबन प्रकरण माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस। राहुरी व्यापारी असोसिएशनच्या वतीने उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात आलाय बंद। उपोषणामुळे प्राजक्त तनपुरेंचं वजन 2.5 किलोने घटलं। त्यावर लोकांसाठी वजन घटलं तर कौतुकास्पद प्राजक्त तनपुरेंचे वडील आणि माजी खासदार प्रसाद तनपुरे यांची प्रतिक्रिया। वरळीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून हंडा मोर्चा, युवसेना कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। पोलीस आंदोलन दडपत असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। मोर्चा न काढण्याबाबत पोलिसांनी बजावली होती नोटीस। घाटकोपर रेल्वे स्थानकातील मध्यावर मेट्रोशी जोडणाऱ्या पुलाची एक बाजू बंद राहणार। दुरुस्तीमुळे पूल बंद। गर्दीच्या वेळेस सर्वात जास्त वापर असलेल्या पुलाची बाजू बंद केल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला। मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा फोनवरून धमकी देणाऱ्याला बोरिवलीमधून पोलिसांनी घेतलं ताब्यात। आरोपीने याआधी मुंबई बॉम्बस्फोटाची धमकी दिल्याची माहिती। मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी 36°C तापमानाची नोंद। पुढील 2 ते 3 दिवस तापमानातली वाढ कायम राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज। उकाड्याने मुंबईकर त्रस्त। उजनी धरण पुढील 2 दिवसांमध्ये मायनसमध्ये जाण्याची शक्यता। धरणात केवळ 2 TMC पाणी साठा जिवंत शिल्लक। उजनीतून भीमा नदी पात्रात 6000 क्युसेकने विसर्ग सुरू झाल्याने पाणी पातळीत झपाट्याने कमी। लोणावळ्यातल्या आंबी व्हॅलीवर ईडीकडून टाच। सहारा समूह प्रकरणी कारवाई। आंबी व्हॅलीच्या 707 एकर जमिनीवर टाच। सहारा समूहाशी संबंधित संस्थांकडून वळवलेल्या निधीतनं बेनामी खरेदीचा आरोप। परभणीत खोट्या कागदपत्रांच्या आधारे जन्ममृत्यू प्रमाणपत्र बनवल्याचं प्रकरण। आतापर्यंत 17 जणांवर गुन्हे दाखल। भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर कारवाई। गोंदियात रुग्णवाहिकांच्या डिझेलसाठी निधी नसल्यानं बाई गंगाबाई रुग्णालय रुग्णवाहिका धुळखात पडल्या। नोव्हेंबरपासून रुग्णवाहिका बंद असल्यानं रुग्णांना बसतोय फटका। छत्रपती संभाजीनगरमध्ये सिटी बसच्या तिकीट दरात वाढ। सिटी बसचं तिकीट 20% महागलं। किमान प्रवासी भाडं 6 रुपये। 2019 नंतर प्रथमच तिकीट दरामध्ये वाढ। पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरात हातात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या 6 आरोपींना पोलिसांकडून अटक। ज्या भागामध्ये दहशत माजवली त्याच भागात पोलिसांनी आरोपींची काढली धिंड। कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरामध्ये दहशत माजवणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड। किरकोळ कारणावरून घराची तोडफोड आणि चाकू हल्ला करणाऱ्या आरोपींना पोलिसांचा दंड। परभणीत पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या ट्रकला अचानक आग। वेळेत आग विझवल्यानं अनर्थ टळला। नांदेड अर्धापूर महामार्गावरची घटना। देवरुख रत्नागिरी मार्गावर 4 चाकीने डंपरमध्ये भीषण अपघात। घटनेत 2 जण गंभीर जखमी। पूर फाट्याजवळ झाला अपघात। ऑनलाईन सट्टा खेळणाऱ्या 3घांवर ठाण्यामध्ये कारवाई। कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। गुजरात विरुद्ध लखनौ सामन्यासाठी लावलेला सट्टा। छत्तीसगडमध्ये नक्षल आणि पोलिसांमध्ये चकमकीत 2 नक्षलवाद्यांचा खात्मा। कोंडागाव नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवरील किलम बरगुमच्या जंगलामध्ये चकमक। पंतप्रधान मोदींचा 19 एप्रिलचा जम्मू काश्मीर दौरा पुढे ढकलला। सूत्रांची माहिती, कटरा ते श्रीनगर वंदे भारत ट्रेनचं मोदींच्या हस्ते पार पडणार होतं उद्घाटन। जंगलतोडीवरून सर्वोच्च न्यायालयाने हैदराबाद सरकारला सुनावलं। वनक्षेत्र मूळ स्थितीत आणण्यासाठी आराखडा सादर करण्याचे कोर्टाचे आदेश। कांच्या गजीबोलीतील जंगलतोडीनंतर सर्वोच्च न्यायालयाचा इशारा। वानखेडे स्टेडियमवर आता शरद पवार स्टँड उभारणार। MCAचा निर्णय। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निर्णय। अजित वाडेकर, रोहित शर्मा यांचंही नाव स्टँडला देणार। IPL मध्ये आज दिल्ली कॅपिटल्सची राजस्थान रॉयल्सची लढत। चुरशीच्या सामन्यात कोणाचा विजय होतो याकडे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।